नमस्कार मंडळी, मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतोय। आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत HPV कॅम्पेनसाठी सेशन साईट जर आपल्याकडे ऑलरेडी क्रिएटेड असेल, म्हणजेच आपल्या आरोग्य संस्थेमध्ये आपण आधीपासूनच RIचे सत्र घेत होतो आणि त्या निमित्तानं आपण युविनमध्ये आपल्या आरोग्य संस्थेचं नाव ॲड केलेलं असेल। आता फक्त आपल्याला त्याच आरोग्य संस्थेच्या नावामध्ये एडिट करून ते HPVसाठी ॲलोकेट करायचं असेल किंवा त्याच्यासोबत लिंक करायचं असेल, तर ती एडिटवाली प्रक्रिया आपण कशी करायची, ही प्रक्रिया आज आपण इथून समजून घेण्याचा प्रयत्न करणार। तर आता आपल्याला काय करायचं आहे, PSCच्या ID मध्ये आपण लॉग इन केलं, आरोग्य संस्थेच्या ID मधून लॉग इन केलं। या ठिकाणी UIP वॅक्सिनेशन सेशन साईट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं आल्यानंतर आपल्या आरोग्य संस्थेमध्ये जेवढे सत्रस्थळं आहेत ते सगळे आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतील। या ठिकाणी आपण इथं बघू शकतो, हे आपल्या आरोग्य संस्थेचं नाव आहे, हे आपली आरोग्य संस्था आहे। तर ह्या संस्थेमध्ये आपण सत्र घेऊ शकतो। आउटरीचवाले सेशन आपल्याला घेता येत नाही, आपल्या आरोग्य संस्थेमध्ये आपण घेतोय। पण ह्याच्या समोर आपण जर बघितलं तर युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम हे सत्रस्थळ फक्त RIच्या लसीकरणासाठी आपण क्रिएट केलेलं होतं आधी। आता आपल्याला यालाच काय करायचं आहे, HPV आणि RI दोघांसाठी बनवायचं। तर मग आपण काय करणार, इथे ॲक्शन बटनच्या खाली 3 टिंब जे दिसते त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर एडिट सेशन साईट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। एडिट सेशन साईटवर जेव्हा आपण क्लिक करणार तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण माहिती दिसणार आहे। तर ही आपल्याला माहिती चेक करायची आहे। आरोग्य संस्थेचं नाव आधीपासून बरोबर आलेलं आहे, NI नंबर असेल तर आपण लिहू शकतो। या ठिकाणी टाईप ऑफ सेशन साईटमध्ये हेल्थ फॅसिलिटी बेस्ड असणे आवश्यक आहे। जर या ठिकाणी आउटरीच किंवा स्कूल मोबाईल काही दिसत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हेल्थ फॅसिलिटी बेस्ड करायचं आहे। हे केल्यानंतर इज दिस सेशन साईट ॲडेड फॉर IMI कॅम्पेन, या ठिकाणी नो असायला पाहिजे, हे आपल्याला या ठिकाणी नो ठेवायचे। त्यानंतर इज दिस सेशन साईट ॲडेड फॉर HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन, तर ह्या ठिकाणी आपल्याला यस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर हा एक परत प्रश्न विचारला जाईल, लिंक्ड 24/7 AFI मॅनेजमेंट सेंटर। तर AFI मॅनेजमेंट करण्यासाठी जे सेंटर जिल्हा स्तरावरून ॲलोकेट केलेले आहे त्याची यादी आपल्या कुठल्या ऑफिशियल ग्रुपमध्ये मिळून जाईल। तर ती माहिती आपल्याला प्राप्त करायची आहे आणि आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेमध्ये, आपली जर आरोग्य संस्था AFI मॅनेजमेंट सेंटर म्हणून ॲलोकेट करता येत असेल तर पहिली आपली आरोग्य संस्था करायची, आणि जर आपल्या आरोग्य संस्थेचं नाव याच्यामध्ये येत नसेल तर आपल्या जवळचे जे आरोग्य संस्था आहे त्यांच्या आरोग्य संस्थेमध्ये संस्थेचं नाव आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। इथं आपण क्लिक करणार। क्लिक केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे आरोग्य संस्थांचे नाव यामध्ये दिसतात। मग आपण काय करू, इथं आपण सर्च करणार। इथं आपल्याला सर्च करायचं आहे, अशा पद्धतीनं आरोग्य संस्थेचं नाव सिलेक्ट करायचं। जर आपल्या आरोग्य संस्थेचं नाव या ठिकाणी मिळालं तर प्राथमिकतेनं आपल्या आरोग्य संस्थेचं नाव टाकायचं आहे, आणि जर आपल्या आरोग्य संस्थेचं नाव मिळत नसेल तर आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेचं नाव आपल्याला इथं लिहायचं आहे। इज दिस सेशन साईट ॲडेड फॉर कॅम्पेन सेशन, तर या ठिकाणी काहीच करण्याची गरज नाही आहे, इथं आपण क्लिक पण करायचं नाही आहे। यानंतर इज दिस ॲन आयुष्मान आरोग्य मंदिर, तर सध्या स्थितीमध्ये आपण या ठिकाणी नो ठेवलं तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने आपण जी माहिती भरली ती सगळी बरोबर आहे का एकदा खात्री करून घ्यायची आहे। हे भरल्यानंतर या ठिकाणी अपडेट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर आता इथं आपण बघू शकतो, आरोग्य संस्थेच्या नावाच्या पुढे बघू शकता HPV वॅक्सिनेशन कॅम्पेन प्लस युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, दोन्ही कार्यक्रमांसाठी सत्र आपण प्लॅन करू शकतो असं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसते। ह्यानंतर परत आपण चेक करायचं असेल तर एडिटमध्ये जाणार आणि इथं सेशन डिटेल्स, ॲड्रेस आणि वॅक्सिन्स, ह्या वॅक्सिनमध्ये दोन्ही ठिकाणी टिक आहे की नाही हे आपल्याला कन्फर्म करून घ्यायचे, आणि मग इथं सुद्धा आपल्याला अपडेट करून घ्यायचे। तर अशा पद्धतीनं आपण आपल्या आरोग्य संस्थेचं नाव आधीपासूनच आपल्या युविनमध्ये ॲड आहे, त्यालाच आपल्याला एडिट करायचं असेल तर अशा पद्धतीने ही प्रक्रियेनं आपण करू शकतो। ठीक आहे, धन्यवाद।